मराठा सेवा संघचे संस्थापक श्री पुरुषोत्तम खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा सेवा संघ संचालिक जिजाऊ रथयात्रा 2025 मराठवाड्याचा दौरा करत आहे। याचाच एक भाग म्हणून ही यात्रा दिनांक 4 एप्रिल रोजी मंठा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आली असताना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। रात्री परतूर मुक्काम करून मंठा मार्गे हिंगोलीकडे रवाना झाले आहे। यावेळी मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी आनंद ढवळे, उपनिरीक्षक संतोष माळगे, सतीश आमटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमामध्ये मंठा तालुक्यातील सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। सर्वांना जय जिजाऊ। मी सौरभ खेडेकर, संभाजी ब्रिगेडचा महासचिव व 45 दिवस निघालेल्या या जिजाऊ रथयात्रेचा प्रमुख। ही जिजाऊ रथयात्रा 18 मार्चला शहाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या विरुळ येथील गडीवरून तिचा शुभारंभ झाला व 45 दिवस सलग संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून व प्रत्येक महानगरातून सुमारे 6,500 किलोमीटरचा प्रवास ही रथयात्रा करणार आहे। या रथयात्राच्या मागचा जो मुख्य उद्दिष्ट आहे, महाराष्ट्रामधली जी काही आता सामाजिक घडी आहे, जी मराठा सेवा संघासह इतर पुरोगामी संघटनांच्या समन्वयाने जे एक सलोख्याचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं, ते कुठेतरी विस्कटित करण्याचा प्रयत्न गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय वेगाने आपल्याला होताना दिसत आहे। महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या घटना असतील, मग बीड असेल, मस्साजोग असेल, नागपूर असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये औरंगजेबाची कबर असेल, हे विषय घेऊन भावनिक राजकारणाच्या माध्यमातून जी काही ही घडी विस्कटण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो हाणून पाडणे हा या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे। आणि पुन्हा एकदा शिवशाहू फुले आंबेडकर ही जी काही विचारांची शृंखला आहे, याच्यामध्ये मराठा कुणबी समाजासह सर्व 18 पगड जाती, आपल्या ज्या काही जाती आहेत, त्या एकत्रित करण्याचं काम प्रबोधनाच्या माध्यमातून या रथयात्रेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्याचसोबत आरक्षणामुळे असेल, इतर काही बाबींमुळे जातीमध्ये आरक्षण लाभार्थी आणि आरक्षणापासून वंचित या जातींमध्ये जो काही नव्याने संघर्ष उभा राहिलेला आहे, त्याचंही प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला तो संघर्ष कमी करता येईल। आरक्षणाची पुनर्मांडणी आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे, त्याही दृष्टीचं मार्गदर्शन आम्ही या रथयात्रेतून करणार आहे। सोबतच युवकांचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, आज वाढलेली बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अगदी वैयक्तिक कौटुंबिक पातळीपर्यंत आज जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भाची संवाद आम्ही प्रत्यक्ष समाजात जाऊन समाजाशी करणार आहोत। नवीन आव्हानं आज युवकांसमोर जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, या निमित्ताने जी काही आव्हानं सुरू झालेली आहेत, वाढलेली व्यसनाधीनता असतील, न होणारे लग्न असतील, झालेले लग्न न टिकणं असेल, हे जे काही समस्या आज समाजासमोर निर्माण झालेल्या आहेत, आजचे प्रश्न त्याची आजच्या भाषेत काय उत्तर असू शकतात, हा संवाद आम्ही समाजाशी साधणार आहोत। त्यामुळे या रथयात्रेमध्ये मी या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की होईल तेवढ्या संख्येने या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, जे पटेल ते स्वीकारावं, जे नाही पटेल ते सोडून द्यावं, एवढीच एक विनंती या चॅनलच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या समस्त नागरिकांना करतोय। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवशाही।